5 मिनटं घरी बसतो, 5 मिनटं. तर मी ना काय सांगू तुमका. तर नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. आणि लास्ट व्हिडिओ जर बघितला असेल तर मी मडकईला गाडी खाली केली आणि तिथून जो आलो आहे आणि आता तिथून जो आलो तो आमच्या घराच्या जवळच एक कंपनी आहे, तिथे गाडी लोड केली. आता गाडी जाऊन आत्ता बाबांना घेऊन गेलेलो. एक 500-600 किलोचा एक शाफ्ट आहे मोठा, तो भरला आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल हा. तर सेंटरला मस्त प्रॉपर बांधला आहे त्याला. आणि आता मी निघणार आहे. आता वाजलेत सांगतो तुम्हाला 8:30 वाजलेत. हे बघा 7ला मी घरी आलो. आता भरून येईपर्यंत 8:30 झाले. अजून आंघोळ वगैरे काहीच केली नाही आहे. मस्तपैकी आता आंघोळ करणार आहे आणि जेवण वगैरे करून पुण्याचा आपली जर्नी सुरू होणार आहे. तर पुण्याला तू म्हणत होता उद्या सकाळी किती वाजता पोहोचणार, अजून इथेच आहे. सकाळी कसा पोहोचणार, आवाजाची वाट लागली आहे. पहिला आधी मस्तपैकी आंघोळ करतो, जेवण करतो आणि मग आपण आपली पुण्याची जर्नी कंटिन्यू करूया. चला. आयांश वगैरे कोण नाही आहे, घर शांत आहे. आई आणि बाबा दोघेच जण आहेत. आयांश, सुचिता आणि सगळी गेली आहेत याला अमरावतीला गेली आहेत. चला आंघोळ करून घेतो. आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता जेवायला बसलो आहे. जेवणाला काय दाखवतो तुम्हाला. तांदळाची भाकरी आहे, भात आहे, उसळ आहे आणि मासे आहेत आणि फिश करी. भात मी नाही जेवणार, मी फक्त भाकऱ्या धुवून खाणार कारण गाडी चालवायची आहे. बघूया कुठपर्यंत गाडी चालवायला जमते. जमेल तेवढी चालवणार आहे. पाव तुमका देऊ ना. बाबा बसलेत बघा. लवकर तुझे का 8:45 झाले. काय तर मला सांगताय, मला सांगलंय लांबसून नमस्कार करताय, मासे खाल्लाय. चला मी गेल. सकाळ का 9:45 आले. अंथरुणं घ्यायची नाही तसंही जा. चला 9:45 झाले आणि मी आता निघतोय. थोडं जेवण केलं, बसलो, टाइमपास केला आणि आता परत गाडीत. आपली गाडी इथे लावली आहे मी. काय हो, 2 घेतलंय पुरे, एक बुरनूचा घेतलंय. हा लायचं हा नाही, व्हिडिओ कॉल करतोय त्याला. चला होय होय चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. 10 वाजले नाही आहेत, 10ला अजून 10 मिनटं आहेत आणि माझा आता प्रवास सुरू झाला आहे. फक्त काही 1-1.5 तास घरी थांबलो. फक्त मी आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी जेवण झालं आहे. भात जास्त नाही जेवलो, थोडासा भात जेवलो आहे कारण दुपारी मी जेवलोच नव्हतो. त्यामुळे 2 भाकरी आणि एक थोडासा भात, मासे खाल्ले आहेत. मन तृप्त झालं आहे, पोटभर जेवण झालं आहे. फक्त आज मी आराम करणार होतो घरी, पण ते आता आलं आहे भाडं, ते म्हटलं नाही कसं म्हणायचं. नाहीतर वाट बघत असतो आम्ही, भाडं आज भेटेल उद्या भेटेल. त्यामुळे आलं आहे म्हटलं आराम करून जाऊया. जेवढी जमेल तेवढी चालवणार आहे मी आता. आणि आजचा माझा प्रवास असणार आहे आता कुडाळ, त्याच्यानंतर कणकवली, राजापूर, पाचल, अणुस्कुरा मार्गे मी कराडला बाहेर पडणार आहे आणि तिथून मग पुणा असा असणार आहे प्रवास. बघूया आता 10 वाजता निघालो आहे खरा. जेवढी जमेल तिथपर्यंत खेचणार आहे गाडी आणि मग आराम करून उद्याच्या दिवसभरात मी तो पार्ट आहे तो त्या लोकेशनवर पोचवेन. कारण कालची रात्र जरासुद्धा झोपलो नाही म्हणजे
हां जरासुद्धा म्हणजे झोपलोय, 3च तास झोप झाली आहे, 3-3.5 तास. धामणीच्या पंपावर जो झोपलेलो ना सकाळी, धामणीच्या की लांजात, हां लांजात सकाळी आज झोपलेलो मी. आणि परत आज दिवसभर गाडी चालवली आहे आणि जरासुद्धा आराम नाही भेटला आहे मला. त्यामुळे बघूया तो आता 1-1.5 तास मस्तपैकी रेस्ट केली, बसलेलो. थोडंसं बसलं जरी ना घरी तरी मन एकदम, आंघोळ वगैरे गरम पाण्याने केली की एकदम तरतरीत व्हायला होतं. तर आता चला निघूया, जास्त बडबड करत नाही, अंतर कव्हर करूया आपण. पिंगोळीत पोचलो मित्रांनो, म्हापसेकर टिटा. राईट साईडने आपला ना वेंगुर्ल्यातून रस्ता येतो आणि हा आमचा रस्ता, इथून सरळ कुडाळ. इथे गणपती मंदिर आहे. हा गणपती बाप्पा मोरया. Restlessness to hell and back. What's my purpose? What do I grab? A slippery surface, a heart attack. And sometimes you just gotta believe there's something. बरोबर ना 10:17 झाली आणि आम्ही कुडाळमध्ये आता हायवेला लागतोय. आता चालत राहायचंय कंटिन्यू. तर मी आता ना अधिष्ठी माते देवस्थानाच्या इथे पोहोचलोय. खूप महिन्यांनी हो बऱ्याच दिवसांनी मी इथे थांबलो नव्हतो म्हणजे मी इथून गेलोच नाही. येताना मुंबईतून फक्त त्या रोडने येताना हा नमस्कार करून जाऊया चला नमस्कार करूया. बघा अधिष्ठी मातेचं देवस्थान, नवीन मंदिर बांधलंय, खूप सुंदर मंदिर आहे. जांभ्या दगडात बांधलंय पूर्ण मंदिर. मी आज ना मासे खाल्लेत त्यामुळे पुढे गेलो नाहीये. चला निघूयात. 11:30 वाजलेत आणि मी आता अधिष्ठी मातेच्या इथे पोहोचलो. बापरे, अजून काही झोप वगैरे येत नाहीये. चालणार आहे, बऱ्यापैकी चालणार आहे. बघूया कुठपर्यंत चालते गाडी. हा आजही आपल्याला टेम्पोतच झोपावं लागणार आहे. किती दिवस बाहेर आहे मी, बरेच दिवस झाले. तर मित्रांनो मी आता ना ओणीत पोचलोय आहे बघा, ओणीमध्ये. आणि आपल्याला ओणीतूनच राईड घ्यायचा आहे. पाचल मार्गे अणुस्कुऱ्याला जायचं आहे आपल्याला. तर मी आता इथेच सर्व्हिस रोडला टाकतो. हा पण हा पहिला आपल्याला राईड घ्यायचा नाही आहे, सेकंड काय थर्ड राईड आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे 12:30 वाजलेत आणि झालं की राव कामच झालं आपलं. हळूहळू आपले डोळे मिटायला लागले आहेत. तर कुठेतरी थांबून 1-5 मिनटं अशी बाहेरची हवा तरी घ्यायची आहे, नाहीतर अरे बापरे डेंजर सीन आहे. मी ब्रेक मारला ना आता याच्यावर काय म्हणतात ते, अरे सॉरी स्पीड ब्रेकर आला म्हणून ब्रेक मारला ना, तो मागे जो रॉड भरलाय ना तो पुढे केबिनला येऊन टच झाला, जाणवला मला अक्षरशः. तर आपल्याला ना एखादा चहावाला वगैरे कुठेतरी भेटला पाहिजे, नाहीतर गाडी चालणार नाही. गाडीची स्पीड पण कमी झालंय. डोळे असे जड झाले, कारण ऑब्विसली कालची रात्र झोपलोच नाहीये. 3-3.5 तासच झोपले पूर्ण रात्र. कालची रात्र, आजचा पूर्ण दिवस ड्रायव्हिंगच करतोय आणि आजची परत रात्र. शरीराला आराम पाहिजे, आराम.
अरे यार आरामच्या नादात मी पुढे आलो की काय. पुढच्या पुढून काहीतरी गोंधळ झालाय. मी अगोदरच खाली उतरलो आहे बघा. इथून पण डायव्हर्जन होतं पुढे. या ब्रिज मागच्या ब्रिज खालून नाही, पुढच्या ब्रिज खालून राईड घ्यायचा आहे आपल्याला पाचलला. हे बघा आता आपण पाचलला राईड घेतलाय आणि एक पण चहावाला वगैरे काहीच नाही आहे इकडे. आता पाचलमध्ये पोचल्यावर तरी एखादा चहाचा स्टॉल भेटला पाहिजे. मी आता पाचल रोडला लागलोय पण बऱ्यापैकी खराब आहे रस्ता, बऱ्यापैकी गाडी पळवू नाही शकत आणि रहदारी तर नाहीच आहे. एक गाडी दिसत नाही, एक गाडी समोरून येणारी पण नाही जाणारी पण नाही. मगाशी एक ती कारवाला हॉर्न म्हणून गेला तेवढंच. आणि हे खड्डे करत झेड माझी बॅटरी टोटली लो, मला नाही जमत आहे आता. पुढे ना जो कोणता पेट्रोल पंप येईल, सेफ जागा दिसेल, ते गाडी साईडला लावून झोपणार. पाचलच्या अगोदरच ना एक पेट्रोल पंप भेटलाय मला. खरंच लावतो इथे, मरते नाही जमत खरंच. म्हटलेलं चालवेन गाडी पण एवढा थकलोय ना, जमतच नाहीये. कुठे लावू कुठे लावू. किती किलोमीटर? 200 किलोमीटर. 200 कुठचे किती झाले काय माहित मला. 100-125 किलोमीटर काहीतरी गाडी चालवली आणि विकेट गॉन. मी आता झोपतो, नाही जमते खरंच. 1 वाजलाय आता बरोबर. अलार्म लावून झोपतोय पण जाग आली तर ठीक, नाही तर उद्या बघूया काय ते. टेन्शन लेने का नाही देने का. चला गुड नाईट बाय. असे डोळे झाकत होते, असं होत होतं म्हटलं तरी. आणि रस्त्याला खड्डे एवढे, गाडी चालतच नाहीये. बाय, गुड नाईट. शुभ सकाळ. कितीला झोपलेलो मी? 1ला वाटतं, 1च्या दरम्यान झोपलेलो आहे ते. 6:15 वाजले, 6:15. चला आता दिवसभर चालवायची आहे गाडी. सकाळी चंद्राचं दर्शन. अजून सूर्य उदय 6:20 झाली तरी अजून सूर्य उगवला नाहीये. चंद्र बघा काय मस्त दिसतोय. हा नुकता कुठे सूर्योदय होतोय, अजून नाही झालाय. बाहेर थंडी आहे बऱ्यापैकी. मस्तपैकी आता अणुस्कुरा घाटातला ना नजारा बघायला भेटणार आपल्याला. कारण सकाळ झाली आहे ऑलमोस्ट. हा थंडी आहे. चला निघूया, जास्त वेळ नाही काढत. आता नाश्ता विष्टा पुढे बघूया काय ते. आता दुपारनंतरच खाली होणार. दुपारनंतर मी पोचणार. 6:30 वाजता आपला परत प्रवास सुरू झालाय. आणि आता असं वाटतंय की थांबा फ्लॅश बंद करतो. हा मला आता असं वाटतंय की घरी झोपलेलो तर बरं होतं. जवळजवळ 5 तास झोपलो मी, 5 तास. असो तेवढं अंतर पुढे आलो मी, जास्त काय. आता घरी झोपलो असतो तर सकाळी 4ला जरी निघालो असतो ना, 4, 5, 6 2 तासात इथे पोचलो असतो आरामात. हा चला जाऊया हळूहळू.
पाचल बाजारपेठ शांत शांत आहे. रस्ता करा रे बाबांनो, रस्ता करा. आणि एकही हॉटेल वगैरे काय उघडलेलं दिसत नाहीये. चहा नाश्ता करायचा विचार करत होतो, नाहीतर घाट चढला की मग कुठे शोधत बसणार. पण इथे काय ओपन झालं नाही अजून काय हॉटेल. अणुस्कुरा घाट प्रारंभ. हे बघा, अरे बापरे, अणुस्कुरा चेकपोस्टला कोणीच नाहीये. आत्ता आपला अणुस्कुरा घाट सुरू झालाय प्रॉपर. सूर्य दिसत नाहीये अजून, ढगाळ लपलाय तो बघा, नाही दिसत आहे. मस्त वाव. मला ना घाट म्हटलं की गाडी चालवायला खूप आवडते. तर हळूहळू घाट चढायचा. फायनली आपल्याला सूर्याचं दर्शन झालं बाबा, पण ते पण धुंदरट. एक 2 मिनिटं थांबतो, मस्त सुंदर नजारा बघूया आणि मग आपण आपलं कंटिन्यू करूया. घाटाच्या एकदम अणुस्कुरा घाटाच्या एकदम टोकावर वरती एकदम आलोय. थंडगार हवा आहे आणि इकडे बघा शाळेची पिकनिक पण आली. त्याचा वेग एवढा आहे की ढकलतोय अक्षरशः. याच्यावर उभं राहणं पण धोकेदायक आहे. याच्यावर उभं राहू नये. वारा एवढा जोराचा आहे, ढकलून देतोय सरळ सरळ. एवढा थंडगार आणि मस्त वाटतंय ना, इथून जावंच वाटत नाहीये. भारी वाटतंय, इथेच थांबून राहावं. वा वा, काय मस्त आहे यार. पावसाळ्यात आलेलो मी. पावसाळ्यात पण वेगळाच नजारा, म्हणजे इकडे पूर्ण धुकं होतं, खालचं काहीच दिसत नव्हतं. आता तरी साधारण दिसतंय, रस्ता दिसतोय. बघितलं बघा, ती बघा गाडी येते. आपण तिकडनं आलो, तिकडनं येऊ त्या साईडने. चला जाऊया. भरपूर वेळ थांबलो आपण इथे. मी ना 2 मिनिटासाठी म्हणून थांबलेलो, कधी 10 मिनिटं निघून गेली काही समजलंच नाही. खरंच भारी भारी. आता सूर्य पूर्ण बाहेर आलाय. चला आता घाट संपलाय म्हणजे ह्याच्या पुढे पण घाट रस्ता आहे, पण असा नजारा नसणार आहे. इथून ना मलकापूर 34 किलोमीटर दाखवतंय, कोल्हापूर 61, कराड 91 किलोमीटर, सांगली 107. बरंच लांब आहे. तर मी आता ना मलकापुरात पोचलोय. बरोबर 8:30 वाजलेत आणि मलकापूर पुढून आपल्याला राईड घ्यायचा आहे. थांबा, राईड कोणता तो आधी बघूया. चुकून मागे एकदा मी हा राईड घेतलेला, हा नव्हता, हा नाही, मागचा आपल्याला पुढचा राईड घ्यायचा आहे. मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. वाव, मस्त मंदिर आहे बघा. तरी सरळ गेला तर आपल्याला आंबा घाट, रत्नागिरी. इथून राईड घेतल्यावर कराड बरोबर 60 किलोमीटर दाखवते, म्हणजे 1-1.5 तासात आपण कराडात पोचू. 8:30, 9, 10 वाजता कराडात. चला, अजून काही नाश्ता वगैरे केला नाही आहे मी. बघूया पुढे कुठेतरी व्यवस्थित गाडी लावायला भेटली पाहिजे, त्या ठिकाणी नाश्ता करूया. साडे 9 वाजलेत आणि मी आता कराडला पोचलोय. आता हायवेला लेफ्ट घेणार आहे. कराड म्हणजे कराड इथून 7 किलोमीटर दाखवते लेफ्ट. चला, काय हळूहळू पोचणार, टेन्शन नाही.
मगाशी ना पार्टीवाल्याचा फोन आलेला की कुठे पोहोचली गाडी. मी बोललो म्हटलं दुपारपर्यंत पोहोचेल गाडी. तर बोलला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता काही टेन्शन नाही, निवांत चालायचं. तर मी बरोबर कराड सिटी पास करतोय. कराड वगैरे क्रॉस केलंय आणि आता 10 वाजले बरोबर. भूक लागली म्हटलं नाश्ता करूया. तर इथे राजस्थानी एक ढाबा दिसलाय, राजपुरोहित ढाबा म्हणून. तर बघूया चला काय भेटतं नाश्ता. तो मस्तपैकी ढाब्यावर थांबलोय आणि मस्त इथे बसायची सोय बघा कशी गेली आहे. खाट आहे, खाटीवर बसून त्या साईडला बसतो. ढाब्यावर बसायला ना, या कॉटवर बसायला एक वेगळीच मजा येते. आपला नाश्ता आलाय हा बघा, काय आलू परोठा. बघूया तरी, डाळ दिली आहे आणि परोठा खाऊन बघूया कसा बनवलाय. बघूया मस्त आहे, सॉफ्ट आहे. मस्त आहे मस्त आहे. मस्त आहे ना, टेस्टी, जाड एकदम. हां खरंच भारी टेस्टी आहे. मस्तपैकी पोटभर नाश्ता झालाय. पोटभर एका परोठ्यात, एका आलू परोठ्यामध्ये पोट भरलंय. म्हणजे विचार करा, मस्त जाडसर भला मोठा परोठा होता आणि फक्त 60 रुपये, जास्त नाही. खरंच नाश्ता वगैरे ना राजस्थानी ढाब्यावरच असं चांगला भेटतो. म्हणजे पराठा वगैरे जर खायचा असेल ना तर त्याला जास्त वेळ नाही काढत. जवळजवळ अर्धा तास इथे गेला माझा. आता 10:30 वाजलेत, पटापट निघूया. आता नाही थांबणार आहे, आता डायरेक्ट जेवण वगैरे मग बघूया. पोट भरलंय मस्तपैकी. भूक लागणारच आहे दुपारी, पण आपण त्या लोकेशनवर पोहोचूया. त्याला लागूनच हा ढाबा होता, राजस्थानी राजपुरोहित म्हणून. मस्त आहे मस्त. नेक्स्ट टाइम कधीतरी कोल्हापूरला गाडी भरली ना तर जेवणाला इथे थांबणार आहे. बघूया. खेड शिवापूर टोल क्रॉस केला. आता काहीतरी खायला टाइमपास म्हणून घेतो. जेवायला काय आता थांबणार नाही मी, डायरेक्ट लोकेशनवर जायचं आहे मला. काहीतरी टाइमपास म्हणून बघूया काय भेटतंय का. मला चिप्स घेतले आणि काय करणार, काय नाही आहे तिकडे. काय नाही म्हणजे बाकी सगळं आहे. शेंगदाणे शोधायला गेलेलो पण नाही आहेत. चला जाऊया. एंट्री केली बाबा. आता बरोबर ना 2 वाजलेत आणि बघूया किती वाजता पोहोचतोय लोकेशनला. तर मी आता ना वाजले किती सांगतो तुम्हाला, 2:30 पावणे 3 झालेत. रावेत वगैरे काढलं आणि आता इथे सर्व्हिस रोडला गाडी टाकायला सांगतोय. इथून आपलं लोकेशन 10 किलोमीटर आहे अजून का. पुढे जाऊन रावे, हां राईट साईडला निगडीला जो रस्ता जातो ना त्या रोडला आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि तिथून 10 किलोमीटर. बघूया आता कुठे घेऊन जातोय. म्हणजे हे बघा इथे आपल्याला लेफ्ट दाखवतोय. इथेच कुठेतरी आहे. पोचलो एकदा लोकेशनला. इथे मस्तपैकी दत्त गुरूंचं मंदिर आहे. इथेच खाली बरोबर ना 3:11 झाली आणि पोचलो एकदा. तर आता त्यांना कॉल केलेला, ते बोलले जेवण करतोय बोलले, 10-15 मिनिटात येतो बोलले. येऊ दे आता काही टेन्शन नाही. पोचलो एकदाचा. काही ट्रॅफिक जास्त नाही भेटलं मला. मी म्हटलेलं पुण्यात एंट्री केल्यावर ट्रॅफिक लागेल, पण ट्रॅफिक नाही लागलं. थोडंसं नवले ब्रिजला ना ट्रॅफिक होतं, तेवढंच काय ते. बघूया आता ते येऊ दे त्यांना, मग कुठे खाली करून घेतात बघूया. हे बघा अशी काहीशी बांधलेली मी
मशीन आता सोडतो, इथे खाली होईल. हायड्रा क्रेनची वाट बघतोय, क्रेनची. आणि या मशीनचा एवढा वास येतोय ना, पूर्ण हौद्यात वास येतोय. माशाच्या कंपनीची मशीन आहे, त्यामुळे हाताला पण वास येतोय. आता मी रस्सी वगैरे सोडली ना, आता हायड्रा कधी येतोय बघूया. 4:30 वाजले. हायड्रा आला पटकन खाली करून घेऊया. आणि याच्यानंतर कुठे जायचं आहे अजून काय प्लॅन ठरला नाही आहे, बघूया. इथून बुकिंग भेटली पाहिजे. सगळे आयांच्यानी गेलेत अकोले याला, अमरावतीला. मला इथून जर ना अकोला त्या साईडची जर बुकिंग भेटली ना, मला पण तिथे जाता येईल. बघूया, नशिबात असेल तेच भेटणार आहे.